नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिझनिंग या कोर्स मधील सरासरी या चॅप्टरचा हा चौथा व्हिडिओ आहे. प्रत्येक टाईपचं गणित कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने सोडवायचं, जनरल मेथड कशी असेल, क्विक मेथड कशी असेल किंवा क्विक अप्रोच कसा असेल हे आपण बघतोय. बघा, टाईप नंबर 7. एका वर्गातील 60 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 38 आहे. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 45, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 25 आहे. तर त्या वर्गातील किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? ऑप्शन नंबर 1 39, ऑप्शन नंबर 2 38, ऑप्शन नंबर 3 28 आणि ऑप्शन नंबर 4 40. 39, 38, 28 आणि 42. बघा कसं सोडवायचं. जनरल मेथडनं कसं आणि क्विक मेथडनं कसं. एकूण विद्यार्थी किती? 60. विद्यार्थी सरासरी किती आहे? गुणांची सरासरी 38. सरासरी गुण किती आहे? 38. म्हणून एकूण गुण साठ गुणिले 8 शून्य 8 सकम 48 8 4 आणि साहित्यिक 18 आणि 4 5. 60 विद्यार्थ्यांची एकूण. समजा उत्तीर्ण विद्यार्थी बरोबर एक्स. किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? एक्स. त्यांची सरासरी किती आहे? 45. त्यांची सरासरी किती आहे? 45. मग अनुत्तीर्ण किती झाले? अनुत्तीर्ण विद्यार्थी टोटल किती आहेत? 60. म्हणजे त्यातले एक्स गेले. एक्स. यांचे किती गुण आहेत? 25. आपल्याला एक माहिती आहे, या दोघांची गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार बरोबर हे टोटल. म्हणून 45 गुणिले एक्स अधिक 25 कंसात 60 वजा एक्स इज इक्वल टू 22. 45 एक्स अधिक 25 100 1500 वजा 25 एक्स बरोबर 2200. 45 मधलं 25 एक्स गेलं, किती राहिलं? 20 एक्स. किंवा लिहितो ठीक. 45 एक्स वजा 25 एक्स बरोबर 2280. हे इकडं प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस घेऊ. बरोबर 20 एक्स बरोबर 45 एक्स वजा 25 एक्स म्हणजे 20 एक्स बरोबर किती आले? वजा वाचून हे 0 8 22 मधनं 15 गेले 780. म्हणून
x इज इक्वल 80 डिवाइडेड बाय 20, हे 0 हे 0 बे कमी 6 1 92 बरोबर. म्हणून उत्तीर्ण विद्यार्थी किती आले 30. ऑप्शन नंबर 1 बरोबर. उत्तीर्ण विद्यार्थी 30. काय केलं आपण? 60 विद्यार्थी आहेत, 38 गुण सरासरी आहे, एकूण गुण काढले 2280 आले. समजा उत्तीर्ण विद्यार्थी x आहे, त्यांचे सरासरी गुण 45 आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थी आहे, किती राहिले शिल्लक? 60 वजा x राहिले, त्यांचे सरासरी गुण 25 गुण आहे. म्हणून 45 गुणिले x अधिक 25 कंसात 60 वजा x बरोबर 2280. इक्वेशन सोडवून घेतलं, x इज इक्वल टू किती आलं? 39 आलं. म्हणजे विद्यार्थी जे उत्तीर्ण विद्यार्थी आहे ते किती आहे? 39. येते लक्षात? बघा, हे जर क्विक मेथडने सोडवायचं असेल तर ते कसं? हेच क्विक मेथडने सोडव. त्याच्यात सरासरीमध्ये आपल्याला एक विचार करायचा, सुरुवातीला किती होते हो? बघा, आता याच्यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी काढायचे. उत्तीर्ण बरोबर मी काय करतो बघा, लक्ष द्या. पहिले किती होते? 38 बरोबर, नंतर 45, नंतर 25 गुण. म्हणजेच काय आहे की विचार केला की पहिला अनुत्तीर्ण लोकांचे 25 आहेत, सगळेच अनुत्तीर्ण आहेत, सगळीच लोक अनुत्तीर्ण आहेत बरोबर. म्हणजे सगळे 25च्या बेसला असतील. नंतर किती झाली त्यांची सगळ्यांची सरासरी? 38 झाली. म्हणजे प्रत्येकाचं वाढलं किती? 9. 38 वजा 25 एवढं वाढलं का नाही? म्हणजे पहिले 25 ची सगळे गुण होते, त्याच्यानंतर अवरेज झाली किती? 38 झाली. म्हणजे प्रत्येकामध्ये किती किती गुण वाढले? 13 गुण वाढले. 13 गुण असे किती लोकांचे वाढले? तर याचे गुण 60 लोक. सगळेच लोक आहेत ना, सगळ्यांचे गुण एवढे वाढले डिवायडेड. आता एवढे गुण वाढले कुणामुळे वाढले? एवढे गुण फक्त उत्तीर्ण लोकांमुळे वाढले. मग उत्तीर्ण लोकांची गुण किती होती? 45 बरोबर, 45. अनुत्तीर्णांची किती होती? 25. वाढ कितीची आहे? 20 गुणांची. म्हणून 45 38 वजा 25 13, 45 वजा 25 20, 20 त्रिक 60 आणि 13 त्रिक 49. एवढंच गणित करेल पेपरमध्ये काय केलं? फक्त एवढं गणित केलं, दुसरं तिसरं काय नाही. काय केलं? 38 पहिल्यांदा 25 होती सगळे अनुत्तीर्ण, त्याच्यानंतर त्यांची अवरेज सरासरी झाली 38. म्हणजे 25 पेक्षा 38 कितीनं जास्त आहे? 13 जास्त आहे. प्रत्येकाचे 13 वाढले का नाही? असे टोटल लोक किती आहेत? 60 लोक आहेत बरोबर. म्हणजे 60 गुणिले 13 एवढे मार्क वाढले. कुणामुळे वाढले? तर हे उत्तीर्ण लोकांमुळे वाढले, त्यांना जास्तच मार्क होते. कुणापेक्षा? अनुत्तीर्णापेक्षा. अनुत्तीर्णाला किती? 25 आणि उत्तीर्णाला किती? 45. म्हणजे गॅप कितीचा आहे? 20चा गॅप आहे.
म्हणजे हे 20 न जर याला डिवाइड केलं तर उत्तीर्ण किती लोक होती की ज्यांची एवढे त्यांना गुण दिले गेले कळून. म्हणजे 60 कंसात 38 वजा 25 डिवाइडेड बाय 45 वजा 25 बरोबर किती आलं 30. येते लक्षात. बघा पुढचं गणित बघा. टाइप नंबर 18. 15 संख्यांची सरासरी 36 आहे. मात्र काही वेळाने असे लक्षात आले की आकडेमोड करताना 42 ऐवजी 12 ही संख्या घेण्यात आली तर त्या 15 संख्यांची अचूक सरासरी किती. ऑप्शन नंबर 1 38, ऑप्शन नंबर 2 34, ऑप्शन नंबर 3 30 आणि ऑप्शन नंबर 4 24. अशा पद्धतीचं गणित बऱ्याच वेळा पेपरला विचारलेलं आहे. एकच उत्तर किती आहे 15 संख्या. जनरल मेथडनं कसं आणि क्विक मेथडनं सरासरी किती आहे 36. म्हणून एकूण बेरीज किती झाली. एकूण बेरीज 15 गुणिले 36 15 15 ते 90 09 आणि 15 ते 45 45 आणि 9 54 बरोबर. पुढं आता त्याच्यामध्ये 42 ऐवजी 12 घेतलेले. 42 इथं म्हणतंय 42 ऐवजी 12 म्हणजे सरासरी जे एकूण बेरीज आहे नवीन बेरीज किती झाली वाढ किती जास्त किती आहे. 42 घ्यायला पाहिजे होतं पण घेतलं किती 12 घेतलं म्हणजे जास्त घ्यायचं किती जास्त किती घ्यायला पाहिजे होतं 42 वजा 12 म्हणजे 30 घ्यायला पाहिजे. म्हणजे नवीन बेरीज किती झाली. नवीन बेरीज इज इक्वल किती 540 अधिक 30 बरोबर किती आलं 570 बरोबर 570. म्हणून नवीन सरासरी नवीन अचूक सरासरी 570 डिवाइडेड बाय किती आहे 15. एकूण संख्या किती आहेत आपल्या 15. 15 1 15 15 3 45 किती राहिले 120 राहिले 15 28 किती आलं 8. अचूक नवीन सरासरी किती आहे 8. ऑप्शन नंबर 1 येथे लक्षात काय केलं 15 संख्या आहे सरासरी 36 आहे. एकूण बेरीज करून घेतली 15 गुणिले 36 540 आली. 42 ऐवजी 12 घेतलं म्हणजे 30 आणखी घ्यायला पाहिजे होतं म्हणून नवीन बेरीज आली 540 अधिक 30 570 आली. अचूक सरासरी काढायची म्हणजे 570 डिवाइडेड बाय 15 म्हणजे किती आलं 38. हे जर आपल्याला डायरेक्ट मेथडनं सोडवायचं बघा लक्ष. आता याच्यामध्ये तुम्हाला समजेल यासाठी मी 2 स्टेप मांडतो याच्या नंतर एका स्टेप मध्ये उत्तर काढता येते याचे. बघा वाढलेली सरासरी वाढलेली सरासरी बरोबर. आता घेतलं किती हो 12 घेतले होते घ्यायचे किती होते 42 घ्यायचे होते म्हणजे किती जास्त होतील 42 वजा 12 एवढे जास्त होतील. आता हे किती मध्ये डिवाइड होणार आहे तर हे टोटल 15 मध्ये डिवाइड बरोबर. त्याच्यामुळं कितीनं वाढली 30/15 म्हणजे किती 2. सरासरी वाढली कितीनं 2 ने बरोबर. सरासरी वाढली किती 2 ने
म्हणून अचूक सरासरी बरोबर पहिली सरासरी किती होती 36 अधिक 2 झाली किती येते लक्षात एवढं. तर टोटल असं पण मांडता येईल जर तुम्ही एका स्टेप मध्ये मांडायचं असेल तर ते असंही मांडता येतं 36 अधिक 42 वजा 12 डिवाइडेड बाय 15 इज इक्वल टू 30 डिवाइडेड बाय 15 म्हणजे किती झालं 2 झालं 36 अधिक 2 बरोबर. एवढी एकच स्टेप करायची एका स्टेप मध्ये उत्तर मिळून येते लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी 2 स्टेप टाकून दिले तर एकच एवढी स्टेप राहते की ज्याचे उत्तर निवडतात. येते लक्षात. बघा पुढचा प्रश्न बघा टाइप नंबर 19. एका ऑफिस मध्ये संपूर्ण स्टाफचा सरासरी प्रतिदिन पगार 120 रुपये. ऑफिसर लोकांचा सरासरी प्रतिदिन पगार 460 रुपये व इतर कर्मचारी लोकांचा प्रतिदिन पगार 110 रुपये. जर ऑफिस मध्ये एकूण 15 ऑफिसर काम करत असतील तर त्या ऑफिस मध्ये इतर कर्मचाऱ्यांची संख्या किती. ऑप्शन नंबर 1 180, ऑप्शन नंबर 2 360, ऑप्शन नंबर 3 510 आणि ऑप्शन नंबर 4 450. बघा जनरल मेथडनं कसं आणि क्विक मेथडनं कशा पद्धतीने सोडवलं. किती आहे 15 ऑफिस. सरासरी पगार किती आहे 460 म्हणून 460 रुपये पगार. समजा त्या ऑफिस मध्ये इतर कर्मचारी एक्स. इतर कर्मचारी किती आहे एक्स आहे. त्यांचा प्रतिदिन पगार किती आहे 110. सरासरी किती आहे त्यांचा पगार 110. इतर कर्मचारी जर एक्स असतील तर एकूण कर्मचारी किती झाले त्यांचे स्टाफ टोटल स्टाफच म्हणले ना स्टाफ. एकूण स्टाफ किती आहे एक्स अधिक 15. इतर कर्मचारी 15 प्लस ऑफिसर पण इतर कर्मचारी एक्स अधिक ऑफिसर 15 किती झाले टोटल स्टाफ एक्स अधिक 15 यांचा सरासरी प्रतिदिनचा पगार किती आहे 120. ठीक आहे. त्याच्यावर इक्वेशन मांडायचं उत्तर बघा. याचा गुणाकार प्लस याचा गुणाकार इक्वल टू यांचा गुणाकार म्हणजे कसं येईल 460 गुणिले 15 अधिक 110 गुणिले एक्स बरोबर 120 कंसात एक्स अधिक 460 गुणिले 15 15 शून्य शून्य 15 सरकी 90 शून्य 9 आणि 15 चौक 60 60 9 19 अधिक 110 इज इक्वल टू 120 एक्स अधिक 15 गुणिले 12 180 त्याच्यावर एक शून्य म्हणजे किती झालं 1800. इथे लक्षात. आता 110 एक्स तिकडे पळवा 1800 इकडे घ्या म्हणून 6 9 डबल 0 वजा 1800 इज इक्वल टू 120 एक्स वजा 110. हे इकडे प्लस आहे इकडे गेला मायनस होईल वजा बाकी का 0 0 9 मधनं 8 गेलं 1 राहिला 6 मधनं 1 गेला 5 51 इज इक्वल टू 10.
म्हणून x इज इक्वल टू 5100 डिवायडेड बाय 10, हे शून्य म्हणजे किती? कर्मचारी, इतर कर्मचारी, इतर कर्मचारी किती? 500. ऑप्शन नंबर 3 बरोबर. काय केलं? 15 ऑफिसर 460 रुपये पर डेचा आहे. इतर कर्मचारी एक्स मानली, सरासरी आहे 110 रुपये. एकूण स्टाफ झाला 115, सरासरी 120 रुपये. या दोघांचा गुणाकार प्लस या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार. इक्वेशन तयार झालं. इक्वेशन सोडवून घेतलं. एक्स इज इक्वल टू 510 आलं. म्हणून इतर कर्मचारी किती असतील? 510. आपल्याला विचारलंय काय? इतर कर्मचाऱ्यांची संख्या म्हणजे किती आली? 510. तर हे जर तुम्हाला ते कसं सोडवतात? क्विक मेथड. क्विक मेथड. आता बघा, ऑफिसर लोकांचा पगार किती आहे? 460 बरोबर. स्टाफचा पगार किती आहे? 120 बरोबर. म्हणजे स्टाफचा जो ऍव्हरेज पगार आहे त्याच्यापेक्षा कितीला जास्त आहे पगार हा? जास्त. कितीला पगार जास्त आहे? जास्त. ऑफिसरचा पगार जास्त किती? ऑफिसरला पगार किती आहे प्रतिदिन? प्रति व्यक्ती 460. आणि टोटल स्टाफचा ऍव्हरेज किती आहे? 120 रुपये. म्हणजे किती? 340 रुपये जास्त. 340 रुपये जास्त. 340 रुपये किती लोकांचे जास्त आहे? तर हे 15 लोकांची जास्त. म्हणून इतर कर्मचारी इतर 340 340 रुपये जास्त. इतर कर्मचारी 340 रुपये किती लोकांचे आहे? 15 लोकांचे जास्त. 15 अधिकारी आहेत. हे किती मध्ये वाटायचे? तर हे सगळ्यांमध्ये असे डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. कर्मचाऱ्यांचा पगार किती आहे प्रतिदिनचा? 110 होतो. किती परत? टोटलचा 120 होतो. म्हणजे परत कितीचा पडतो? 120 वजा 110. बघा, करा गुणाकारांचा. 0 15 चूक 60, 15 चूक 60 0 6 आणि 15 3 45 आणि 6 51 डिवाइड 120 वजा 110 म्हणजे 10 आले. हे 0 गेलं. किती राहिलं? 5. इतर कर्मचारी किती आहेत? येते लक्षात. काय केलं मी? जास्त किती नाही हे पण एका स्टेप मध्ये वाटता येईल. फक्त तुम्हाला समजण्यासाठी 2 स्टेप टाकून दिले. 340 न जास्त आहे. 340 मल्टिप्लाय बाय 15. 15 अधिकारी आहेत म्हणून. आणि याच्यामध्ये जे इतर कर्मचारी आहेत यांचं 110 होतं. होणार किती आहे? 120 होणार आहे. म्हणजे प्रत्येकाला 10,000 रुपये मिळणार आहे. मग असे किती कर्मचारी होते? तर 120 वजा 110 किती आलं? 5100 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती? 510. ऑप्शन नंबर 1. येतं लक्षात. बघा पुढचं गणित. टाइप नंबर 20. 8 व्यक्तींपैकी 7 व्यक्ती आपल्या जेवणावर प्रत्येकी 30 रुपये खर्च करतात.
तर आठवा व्यक्ती हा त्याच्या जेवणावर सर्वांच्या सरासरीपेक्षा 14 रुपये जास्त खर्च करतो. तर आठव्या व्यक्तींचा 8 व्यक्तींचा तर 8 व्यक्तींचा जेवणाचा एकूण खर्च किती? ऑप्शन नंबर 1 224 रुपये, ऑप्शन नंबर 2 248 रुपये, ऑप्शन नंबर 3 242 रुपये आणि ऑप्शन नंबर 4 256. बघा किती आहे? 7 व्यक्ती. जनरल मेथड कसं, क्विक मेथड 7. सरासरी खर्च किती आहे? 30 रुपये. एकूण खर्च किती झाला? 7 गुणिले 30 210. समजा 8 व्यक्तींचा सरासरी खर्च, समजा 8 व्यक्तींचा सरासरी खर्च 8 व्यक्तींचा सरासरी खर्च किती आहे? x रुपये. म्हणून एकूण खर्च किती झाला 8 व्यक्तींचा? 8 व्यक्तींचा एकूण खर्च किती झाला? x गुणिले 8 बरोबर 8. हे 7 व्यक्तींचा आहे, हे 8 व्यक्तींचा आहे. मग आपल्याला 8व्या व्यक्तींचा मिळेल. 8 मधनं 210 मायनस केला तर 8व्या व्यक्तीचा मिळून जातो. पण 8व्या व्यक्तीचा खर्च आपल्याला काय सांगितलं त्यांनी? 8x वजा 210 बरोबर. इथे कंडिशन सांगते ती 8व्या व्यक्तीच्या जेवणात सर्वांच्या सरासरीपेक्षा 14 रुपयानं जास्त आहे. 14 रुपयानं जास्त. म्हणून 8व्या व्यक्तीचा खर्च किती आला? x अधिक 14. लक्षात येते? किंवा एक काम करू आपण, इथे लिहून 8व्या व्यक्तीचा खर्च किती आहे? x अधिक 14. x अधिक 14 म्हणून किती आहे? 8x वजा 210 बरोबर x. x इकडे पळवा 210 किती नाही? 8x वजा x इज इक्वल टू 14 अधिक 210. 210 मायनस आहे, इकडे गेल्यावर काय होईल? प्लस. बघा 7x बरोबर किती आलं? 4 2 2 224. म्हणून x इज इक्वल टू 224 डिवाइडेड बाय 7 7 1 21 7 x इज इक्वल टू किती आलं? 32. विचारले काय आपल्याला? एकूण खर्च 8 व्यक्तींचा एकूण खर्च. म्हणून 8 व्यक्तींचा एकूण खर्च बरोबर 8x 8 गुणिले 32 बरोबर किती आलं? 8 गुणिले 16 1 8 ते 24 आणि 1 256 रुपये. किती आला खर्च? 8 व्यक्तींचा एकूण खर्च 256. बघा आता हेच आपल्याला डायरेक्ट मेथडनं सोडवायचं, तर कसं सोडवायचं? क्विक मेथड. बघा क्विक मेथड कशा पद्धतीनं हा
एका स्टेप मध्ये आपल्याला सोडवतो. साधी गोष्ट आहे की 7 व्यक्तींची सरासरी खर्च किती आहे? 30 रुपये. 8 व्यक्तींचा सरासरी खर्च किती आहे? एकूणच्या 14 रुपये जास्त आहे सरासरीच्या. बरोबर. म्हणजे वाढलेली सरासरी किती आहे? सरासरीत वाढ. वाढ किती वाढ झाली आहे? 14 रुपयांनी वाढ झाली. किती लोकांची? 7 लोकांची, म्हणजे 2 रुपये. 2 रुपयाने सरासरी वाढली. पहिली सरासरी किती होती? 30 होती. म्हणून नंतरची सरासरी 30 अधिक 2 32. किती किती आलं? इथे 30 अधिक 2 बरोबर 32. नवीन सरासरी 32 रुपये. मग आपल्याला एकूण खर्च काढायचा. एकूण खर्च बरोबर किती व्यक्तींचा? 8 व्यक्तींचा. 8 गुणिले 32 बरोबर किती आहे? 8 गुणिले 32 बरोबर काय काय केलं? 14 रुपये वाढले होते. एकूणच्या सरासरीपेक्षा 14 रुपये, म्हणजे 8 व्यक्तींची जी सरासरी येणार आहे त्यापेक्षा 14 रुपये वाढले होते. म्हणजे 14 डिवायडेड बाय 7 म्हणजे 2 रुपयाने वाढ झाली. पहिली सरासरी होती 30, आता झाली 32. टोटल आहेत आता लोक 8 आहेत, म्हणजे 8 गुणिले 32 बरोबर किती आलं? 256. हे जे आहे हे एका स्टेप मध्ये बस. एका स्टेप मध्ये कसं होईल हे? तर हे बसवताना अशा पद्धतीने बसवतो. 30 अधिक 14 डिवायडेड बाय 2 बरोबर. पेपर मध्ये बस मी एवढंच गणित करेन. पेपर मध्ये फक्त एवढं गणित करेल, हे काही करत बसणार नाही. 30 अधिक 14/2 म्हणजे 14/7. 14/7 म्हणजे किती आलं? 2 आलं. 30 आणि 2 32. 32 गुणिले 8 म्हणजे किती आलं? 256. येत आहे लक्षात? अशा पद्धतीने पेपर मध्ये गणित केलं जाईल. बघा पुढचा प्रश्न. टाईप नंबर 21. एका हॉस्टेलमध्ये 50 मुले आहेत, परंतु यावर्षी नवीन 8 मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जीवनाचा दर दिवसाचा खर्च 142 रुपयांनी वाढ. मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च 1 रुपयाने कमी झाला. तर त्या हॉस्टेलच्या गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी जेवणाचा खर्च किती रुपये होता? ऑप्शन नंबर 1 20 रुपये, ऑप्शन नंबर 2 24 रुपये, ऑप्शन नंबर 3 28 रुपये, ऑप्शन नंबर 4 25 रुपये. बघा हे कसं सोडवायचं? आता गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी प्रतिदिनचा खर्च माहिती आहे का आपल्याला? नाही. समजा गेल्या वर्षी प्रति विद्यार्थी किती होता? x. मुलं किती आहेत? 50. एकूण खर्च किती झाला? 50 गुणिले x 50 बरोबर 50 x रुपये. 8 मुले वाढ. 8 मुले हॉस्टेलमध्ये नवीन प्रवेश घेतल्यामुळे जेवणाचा खर्च 142 रुपयांनी वाढ. 8 मुले वाढ. नंतरची मुलं किती झाली?
50 अधिक 8 58. तो काय होतोय, नंतरची सरासरी खर्च 1 रुपयाने कमी झाला. नंतरचा सरासरी खर्च बरोबर. पहिला किती होता, एक्स होता, नंतर किती झाला, एक्स वजा. येत आहे लक्षात, एक्स वजा 1 झाला. आता बघा, पहिले होते 50 एक्स रुपये, अधिक वाढले किती हो पैसे, 142 रुपये. किती झाले टोटल मुलं, किती आहे, 58. बरोबर. बरोबर. सरासरी किती आली त्याची, एक्स वर 58. पळवा तिकडं सोडवून घ्या, इक्वेशन तयार झालं. बघा, 50 एक्स अधिक 142 बरोबर एक्स वजा 1 गुणिले 8. म्हणून 50 एक्स अधिक 142 बरोबर 58 एक्स वजा 58 आत गुणावं लागेल कंसात. म्हणून हे 50 एकीकडे या, 58 इकडे. 142 अधिक 58 इज इक्वल टू 58 एक्स वजा 50. 200 142 अधिक 58 म्हणजे 200 बरोबर 8 एक्स. इथे 200 बरोबर 8 एक्स. म्हणून एक्स इज इक्वल टू 200 डिवायडेड बाय म्हणजे किती आलं, 25 25 रुपये. एक्स काय आहे आपला, गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी खर्च. म्हणून गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी खर्च किती आहे, 25 रुपये. ऑप्शन नंबर 4. काय केलं, दुसरं तिसरं काय केलं, गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी खर्च एक्स मानला, 50 मुलं आहेत, एकूण खर्च झाला 50 एक्स. 8 मुलं वाढली, नंतरची मुलं झाली 58. नंतरचा सरासरी खर्च 1 रुपयाने कमी झाला, म्हणून एक्स वजा 1 आलं. मग हे आपल्याला किती, 58 लोकांसाठी काढलं या वर्षीचं. हे आहे या वर्षी, या वर्षी 50 एक्स अधिक 154 142 डिवायडेड बाय 58 इज इक्वल टू एक्स वजा 1. 58 तिकडे पडेल, इक्वेशन तयार झालं. 50 एक्स अधिक 142 बरोबर आहे कंसात एक्स वजा 1 गुणिले 58. इक्वेशन सोडवून घ्या, एक्स इज इक्वल टू 25 रुपये आलं. म्हणून गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी खर्च किती आला, 25 रुपये. आणि हेच जर तुम्हाला डायरेक्ट पद्धतीने सोडवायचं असेल तर हे आता तो डायरेक्ट पद्धत बघा. काय करतो बघा, लक्ष द्या. गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीचा 142 रुपयांनी खर्च वाढला. बरोबर, धरून चालायचं की याच्यामध्ये सरासरी जी आहे 1 रुपयाने कमी झाली असं म्हणताय, झालीच नाही. सगळे सेम राहिले. म्हणजे गेल्या वर्षीची सरासरी पण या वर्षीची सरासरी पण सेम आहे. म्हणजे 1 रुपयानं कमी जे झालं ती 1 रुपया वाढला असता. किती लोकांचा वाढला असता, टोटल किती आहेत आता, 58 लोक आहेत. आता खर्च कितीनं वाढलाय, 142 रुपयांनी वाढले. पण सरासरी जर
कमी झालीच नसती तर परत प्रत्येकाचा एक रुपया वाढला असता. असे टोटल किती रुपये वाढले असते? 58 रुपये वाढले असते, बरोबर. प्लस 58 हे कुणामुळे वाढले असते? हे कुणामुळे वाढले असते? हा जो खर्च वाढतोय कुणामुळे? 8 लोक नवीन आल्यामुळे, बरोबर. म्हणून डिवायडेड बाय किती झालं हे? 142 प्लस 58 म्हणजे 200 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती आलं? 25 रुपये. बस एवढंच गणित होतं, दुसरं तिसरं काही नव्हतं. तोंडी होत, तोंडी. 142 प्लस 58 200 डिवायडेड बाय म्हणजे किती? 25. गेल्या वर्षीचा सरासरी खर्च प्रति विद्यार्थी 25 रुपये होता. एका स्टेप मध्ये गणिताचं उत्तर मिळेल. फक्त एक आहे, तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे. गणित कितीही मोठं, हे जनरल मेथडनं आपण इकडे सोडवलं, हे एवढं सोडवताना गुणाकार भागाकार सगळं काय काय करावं लागलं, इकडं काहीही करावं लागलं नाही. फक्त 142 मध्ये 58 मिसळलं. का मिसळलं? तर आपण जे तो जो म्हणतोय की 1 रुपयानं कमी झाली, ही जर समजा 1 रुपयानं कमी झालीच नसती तर 58 रुपये आणखीन वाढले असते. 142 रुपयामध्ये 58 रुपये ऍड झाले असते, म्हणजे टोटल 200 रुपयाने खर्च वाढला असता. हा 200 रुपयानं वाढलेला खर्च हा 8 लोकांमुळे वाढतो, म्हणजे प्रत्येकाचं किती असेल? 25 रुपये असेल. येतंय लक्षात? कारण त्यांना 25 रुपये द्यावे लागले, त्याचा खर्च आला असता. म्हणजे गेल्या वर्षीचा सरासरी खर्च किती आहे प्रति विद्यार्थी? 25 रुपये. येतंय लक्षात? अशा पद्धतीनं हा सरासरी हा चॅप्टर आहे. याच्यामधला प्रत्येक गणित, प्रत्येक टाईप आपण घेतलाय. याच्यामध्ये जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत ते प्रश्न व्यवस्थित बघा. व्यवस्थित बघून त्याच्यामध्ये जर दोन्ही मेथड बघा, जनरल मेथड आणि क्विक मेथड कशा पद्धतीने लिहिली जाते, क्विक अप्रोच असतो कसा, हे व्यवस्थित बघा. एकदा जर व्यवस्थित अभ्यास झाला तर ही मेथड तुम्हाला यूज करायला काही अवघड नाही. एकदा कन्सेप्ट माहित असेल तर सगळं असं सरासरी हा चॅप्टर हा एका स्टेप मध्ये सॉल्व्ह होतो. एक स्टेप टाकायची उत्तर काढायचं, एक स्टेप टाकायची उत्तर काढायचं. फक्त एक आहे, थोडासा कन्सेप्ट कडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यामुळे कसं आहे, त्याच्यामुळे या चॅप्टर मध्ये ज्यावेळेस सरासरीचा चॅप्टर तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस जेवढे आपण टाईप दिलेले आहेत ते सगळ्या व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित बघा, अभ्यास करा. जर काही प्रॉब्लेम असेल, काही समजत नसेल, काही नसेल तर तुम्ही क्वेरी विचारू शकता. तुमच्या शंका असतील, काय असतील काय. याच्यापेक्षा इतर काही तुम्हाला क्वेश्चन पेपर मधले जर क्वेश्चन तुम्हाला बघायचे असतील, कशा पद्धतीने सोडवायचं, बरेचसे क्विक अप्रोच कसे असतील हे जर बघायचं असेल तर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत राहतो की जे क्वेश्चन पेपर मध्ये आलेले आहेत. जी किरण मॅथ्स हा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती काही क्वेश्चन टाकतो. टेलिग्रामचं चॅनल आहे जी किरण मॅथ्स, त्याच्यावरती क्वेश्चन टाकले जातात क्विकच्या स्वरूपामध्ये. अभ्यास करा, प्रॉपर वे न जा. एकदाच गणिताचा अभ्यास केला, घडी घडी अभ्यास करायची गरज पडते. मात्र एक आहे की तुम्हाला जनरल मेथड प्लस क्विक मेथड आली पाहिजे आणि सहज सोपा आहे, शक्य आहे, असं अवघड काही नाही. त्याच्यामुळं प्रॉपर पद्धतीने अभ्यास करा. जर काही प्रॉब्लेम असेल, क्वेरी असेल काय, आपण हे सगळे जे आहे हे बॅकच्या व्हिडिओमध्ये आहे, सगळे डिटेल्स तुम्हाला. जर काही संपर्क साधायचा असला तर इथं नंबर दिलेला आहे, या पद्धतीने तुम्ही संपर्क साधा. येतोय लक्षात? बघा पुढचा चॅप्टर पुढच्या व्हिडिओ.